स्वातंत्र्याच्या 75कडे वाटचाल करीत असताना संसदीय लोकशाही, गटनिरपेक्ष परराष्ट्र धोरण संस्था व सामाजिक उद्योगावर आधारित आर्थिक धोरण या स्तंभावर भारताची निर्मिती करणाऱ्या अनेक शिल्पकारांमध्ये प्रामुख्याने कोण, तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं पहिलं योगदान म्हणजे समाजवाद स्वीकार. त्यांचं दुसरं योगदान म्हणजे त्यांनी काँग्रेस चळवळीला दिलेला आंतरराष्ट्रीय दृष्टी. लोकशाहीचे जसे 4 स्तंभ संबोधले जातात तसेच आत्मनिर्भरता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, नियोजन व गटनिरपेक्षता या संदर्भित विचारसरणीवर स्वातंत्र्याची चळवळ व देशाची निर्मिती आधारित करणे हेही पंडित नेहरूजींचे एक सर्वात मोठं योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचा प्राण मातीमोल होईपर्यंत लढणारा युगपुरुष म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू. नमस्कार, मी कुमारी कोमल गंगाधर गव्हाणे, युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमानं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचार कार्याचा वेध घेणारा उपक्रम म्हणजे स्मरण पंडित जवाहरलाल नेहरूंचे. या उपक्रमाच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू व्यक्ती आणि कार्य या पुस्तकातून मला जे काही उमगलं ते आपल्यापुढे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करते आहे. या ग्रंथात पंडित जवाहरलाल नेहरू व्यक्ती आणि कार्य या ग्रंथात एकूण 25 लेख आणि एक कविता समाविष्ट आहे. हे लेख विविध क्षेत्रातल्या अभ्यासू व मान्यवर व्यक्तींनी लिहिलेले आहेत. हे अभ्यासक राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, साहित्य आदी क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू या ग्रंथातून आपल्यासमोर उपस्थित झालेले आहेत. या मान्यवर अभ्यासकांनी जवाहरलालजींच्या व्यक्तिमत्वाचा व कार्याचा मोकळेपणाने घेतलेला वेध हेच या ग्रंथाचं विशेष आहे. चला तर पाहू नेमकं या ग्रंथात लेखकांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून आपल्यासमोर काय मांडलं आहे. त्यातील पहिला लेख आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवनपट. डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर यांनी लिहिलेला हा लेख आहे. चंद्रकांत देऊळगावकर हे लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातील मराठी पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्य पाहतात. साधना, महाराष्ट्र आणि साहित्य पत्रिका, प्रतिष्ठान इत्यादी नियतकालिकांमधून त्यांचं लेखन प्रकाशित झालेलं आहे. डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर हे साहित्य क्षेत्रातील जाणकार असणारे लेखक. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कार्य या पुस्तकातील पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवनपट या लेखातील नेहरूंचा जीवनपट आपल्यापुढं खूपच साहित्यिक आणि मार्मिकपणे उलगडून या लेखातून आपल्यासमोर उलगडून दाखवला आहे. मी जिवंत असताना माझ्या मोटारीचा राष्ट्रीय झेंडा कोण काढतो मला पाहू दे असे जळजळीत शब्द मोटारीतून उतरून तो निर्भय पुरुष बोलला. अशा शब्दांमध्ये पंडित नेहरूजींचा परिचय आपल्या लेखांमधून डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर करून देतात. पंडित नेहरूजींचा जन्म, त्यांच्या शिक्षणाची सुरुवात, देशपर्यटन ते बॅरिस्टर होईपर्यंतचा त्यांचा जिद्दीचा प्रवास या लेखातून लेखकांनी आपल्यासमोर मांडला आहे. शिक्षणानंतर वैवाहिक जीवन सांभाळत देशसेवेसाठी केलेले कार्य थोडक्यात पण महत्त्वाच्या शब्दात आपल्यासमोर या लेखात मांडला आहे. उदाहरणार्थ 1922 परदेशी कपड्यावरील बहिष्कार व त्यात पंडितजींना झालेली अटक, 1930चा मिठाचा सत्याग्रह, 1942चे भारत छोडो आंदोलनातील पंडित नेहरूजींचे कार्य, चले जावचा ठराव मंजूर, 1944मध्ये नगरच्या जेलमध्ये असताना जवाहरलालजींनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पूर्ण केला. देशसेवेसाठी झटणारा हा युगपुरुष आपल्या जन्मापासून ते शैक्षणिक प्रवास आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचा प्राण मातीमोल होईपर्यंत लढणाऱ्या युगपुरुषाचा जीवनकाळ मोजक्याच पण महत्त्वाच्या शब्दात या लेखातून आमच्यासमोर डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर यांनी मांडलेला आपल्याला या लेखात पाहायला मिळतो. त्यानंतरचा दुसरा लेख आहे पंडित नेहरू काळ व कार्य. डॉक्टर श्री राणा चव्हाण यांनी लिहिलेला हा लेख आहे. राणा चव्हाण यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1933. सत्यशोधक चळवळीचे चिकित्सक, अभ्यासक आणि संशोधक. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय सभा स्वराज्याची तहान भागविणारी ठरली. दादाभाई नौरोजी, गोखले, टिळक, बॅनर्जी, लाला लजपतराय, फिरोजशाह मेहता, आनंदमोहन घोष, नवाब सय्यद महमद, पाल बिपिनचंद्र हे 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसला लाभलेले पुढारी. जवाहरलालजींनी राजकारणात केलेले कार्य विशद करताना लेखक मानतात की सर चंदावरकर व आनंदमोहन
घोष हे विद्वान पुढारी, धर्मसुधारक व राष्ट्रीय चळवळीच्या त्यावेळच्या प्रवाहात प्रामुख्याने भाग घेणारे होते आणि मोतीलाल, जवाहरलाल हे दोन लाल देशाच्या भाग्य करून पुढे प्राप्त झाले. पण 1885 ते 1995 पर्यंत काँग्रेसचा पाया ज्या नेमस्थानी भरला ते प्रामाणिक परंतु मवाळ हेटाळलेले महत्त्वाचे पायाभूत होते. म्हणून हा कालखंड आज उपेक्षित आहे. लेखक शेवटी नेहरूंची योग्यता सांगताना मांडतात की नेहरू सर्वधर्मी होते, देशाच्या भक्तीला उच्चस्थानी मानणारे होते, मान सन्मान सत्ता विद्वत्ता संपन्न होते. हिंदू शब्दापेक्षा जय हिंद ही नमस्कार पद्धती त्यांना आवडायची. नव्या भारताची घटना ही महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या विचारांची परिणिती होय. घटनेच्या मागे भारताला मध्ययुगात नेऊ नये हेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचे खरे स्मारक होय. हे लेखक या लेखातून तुमच्या आमच्या समोर मांडतात. त्यानंतरचा तिसरा लेख आहे पंडित जवाहरलाल नेहरू मुक्तचिंतन. लेखक मोहन दारिया यांनी लिहिलेला हा लेख आहे. लेखक मोहन दारिया यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1925. स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय सहभाग, युवक लढ्याचे नेतृत्व, माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री, वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित, मानवतावादी तत्त्वज्ञानाचे विचारवंत म्हणून कार्यरत असलेले हे लेखक मोहन दारिया लेखात मांडतात की नेहरू एक मानवतेचे पुजारी होत. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील शांततामय संग्रामामध्ये जवाहरलालजी अग्रेसर राहिले आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आधुनिक भारताचा पाया रचण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पंडितजींनी केलं. संसदीय लोकशाही, राष्ट्रीय शासन, भारतीय लोकशाहीचे स्वरूप या सर्व गोष्टींचे विवेचन करताना लेखक शेवटी मांडतात की पंडित नेहरूंनी देशाला दिलेल्या महान नेतृत्वाची कोणत्याही प्रकारे अवहेलना करण्याचा माझा हेतू नाही. संसदीय लोकशाही, सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था, नियोजित अर्थव्यवस्था, भारताबरोबरच पारतंत्र्यात खितपत पडलेले राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी केलेली धडपड आणि शांततामय राष्ट्रांना एकत्र आणून अलिप्ततावादी चळवळ प्रभावी करण्यासाठी प्रयत्न याची उपेक्षा केव्हाच करता येणार नाही. स्वातंत्र्य संघर्षाच्या काळात पंडितजींनी केलेले नेतृत्व तितकंच मोलाचं आहे असं लेखक या लेखात सांगतात. पुढे लेखक म्हणतात की हे सगळं महत्त्वपूर्ण आणि खरं असताना देखील त्यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीचा मागोवा घेत असताना सर्व महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करणं अपरिहार्य ठरतं. लेखक म्हणतात सत्ता, स्वार्थ, भ्रष्टाचार आणि निवडणुका यांच्या भोवती केंद्रीभूत झालेल्या राजनीतीला नवी दिशा देण्याची आज गरज आहे. सबळ, सत्ताधारी व खंबीर विरोधी पक्ष लोकशाहीच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी अपरिहार्य आहेत हे मान्य करून देशापुढील भयावह राष्ट्रीय समस्या सोडविण्यासाठी आणि जलद गतीने विकास करण्यासाठी विधायक साधण्यासाठी वृत्तीचे प्रमुख नेते बरोबर घेऊन एकमत तयार करणे आणि तितकेच महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यानंतर 42 वर्षात कित्येक मूलभूत समस्या सोडविण्यात आमची लोकशाही असमर्थ ठरली याचा गंभीरपणे विचार होण्याची व घटनात्मक फेरबदलासह योग्य उपाय करण्याची आज नितांत आवश्यकता आहे असं लेखक म्हणतात. आणि फेरबदल आणि उपायासाठी याच लेखामध्ये त्यांनी 15 ठोस निर्णय पण सांगितलेले आपल्याला या लेखात पाहायला मिळतील. लेखक म्हणतात सर्व क्षेत्रात वेगाने घसरणारा देशाचा गाडा परत मार्गावर आणण्यासाठी आणि मूल्यावर आधारित राजकारण, समाजकारण निर्माण करण्यासाठी या भूमिकेची नितांत आवश्यकता आहे. हे सर्व विवेचन करत असताना भारतीय स्वातंत्र्याला, देशाच्या ऐक्याला आणि लोकशाहीला, सामाजिक आर्थिक समानतेसाठी मान्य केलेल्या मूलभूत उद्दिष्टांना आव्हान देणाऱ्या धोकादायक परिस्थितीवर कशाप्रकारे यशस्वी मात करता येईल याचा राष्ट्रीय विचार करूनच ही मुक्त चिंतन केले आहे. मानवतेवर व समतेवर आधारित सामर्थ्यवान भारत निर्माण करण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे असं लेखक आपल्या लेखातून आज तुमच्या आमच्या समोर सांगतात. त्यानंतरचा चौथा लेख आहे पंडित नेहरूजींची इतिहासविषयक भूमिका. समा मार्गे, लेखक समा मार्गे यांनी लिहिलेला हा लेख आहे. भारतीय समाजविज्ञान कोश व मराठी रियासतचे संपादक, पत्रकार, ग्रंथकार, इतिहास व संशोधक. पंडित नेहरू यांच्या जीवनाला अनेक पैलू आहेत. तसेच त्यांच्या विचाराला तात्विक बैठकही होती. तसेच ते स्वातंत्र्य संग्रामाचे नेते, राज्यकर्ते आणि मुत्सद्दी होते. ते तत्वचिंतक, लेखक आणि उदारमतवादी मूल्यांची जाण असणारे विचारवंतही होते. इतिहासाचा त्यांचा व्यासंगही दांडगा होता. त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री अँड डिस्कवरी ऑफ इंडिया हे 2 इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. माझा वारसा कोणता, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पंडित नेहरूंनी
नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाच्या आरंभीच केलेला आपल्याला पाहायला मिळतो। याचे उत्तर देताना ते आपल्याला म्हणतात की हजारो वर्षात मानवाने जे मिळवले त्याचा मी वारसदार आहे। त्या प्रदीर्घ काळातील मानवाची सुखदुःखे, त्याचे यश अपयश, त्यांनी मिळवलेले वैभव आणि त्याला आलेले वैफल्य, याने त्याने केलेली सकृत्ये आणि त्याच्याकडून झालेली दुष्कृत्ये, या सर्वांचा मी वारसदार आहे। लेखक शेवटी सांगतात की पंडित नेहरूजींचा आशावाद स्वातंत्र्यानंतर फलद्रूप झाला की नाही, झाला असल्यास का झाला नसल्यास का झाला नाही, आणि झाला असल्यास किती प्रमाणात व किती झाला व किती क्षेत्रात, अशा प्रश्नांची उत्तरं शोधणं हा स्वतंत्र विवेचनाचा विषय होऊ शकतो। लेखक म्हणतात की पंडित नेहरूजींनी आपल्या आशावादाच्या फलनिष्पत्तीसाठी इतिहासविषयक जे 2 निकष मांडले ते आजही दुर्लक्षित आहेत। भूतकालीन घटनांचा अर्थ शोधताना वर्तमानाचं भान सुटता कामा नये आणि भविष्याची स्वप्न रंगवताना विज्ञानाची जाण निसटू नये। पंडितजींनी मानलेल्या या 2 कसोट्या आज सर्व धर्माचे मुखंड पुरस्कर्ते आणि अनुयायी समाजाच्या भूतकाळाचा अर्थ आपापल्या धर्मग्रंथात शोधण्यात गुंतलेले दिसतात। त्यांना वर्तमानकालीन वास्तवाचं विस्मरण होत असल्याचं दिसतं। याची स्वाभाविक परिस्थिती म्हणून विज्ञानाऐवजी अज्ञानजन्य कर्मट कल्पनांच्या भराऱ्यांनी भविष्याचा वेध घेण्याची ते खटपट करीत असल्याचे लक्षात येतं। अशा वेळी पंडित नेहरूजींच्या इतिहासविषयक भूमिकेचे मर्म समजून घेणं अगत्याचं ठरतं। हे या लेखातून आज आम्हाला पाहायला मिळतं। त्यानंतरचा 5वा लेख आहे पंडित नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेला भारताचा शोध। लेखक श्री नेरुरकर यांनी लिहिलेला हा लेख आहे। दलित साहित्य चळवळीतील महत्त्वाचा सहभाग व दलित साहित्य भाष्यकार मॉरिशस डायरी या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य व अनंत कार्यकर पुरस्कार प्राप्त। या लेखात लेखक सांगतात की चिंता करीतो विश्वाची या उक्तीचा प्रत्यय नेहमीच नेहरूंच्या ऐहिक अस्तित्वाचा प्रत्येक क्षण व्यापणाऱ्या स्पंदनातून व संवेदनशीलतेतून नेहरू चिंतकाला उफाळून आणि भरभरून येत राहतो। 13 एप्रिल 1944 रोजी पंडित नेहरू अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या तुरुंगवासात भारताचा शोध या आपल्या आत्मनिर्भरपर इतिहास ग्रंथलेखनाचा प्रारंभ करतात। पंडित नेहरू भारताचा जो शोध घेतात त्यामागील त्यांची मनोभूमिका त्यांच्या संवेदनक्षम भारतरत्न व विचारग्रंथ आत्मकथनातून ग्रंथाच्या प्रारंभीच व्यक्त होत राहतो। नेहरू लिहितात, मार्क्स, लेनिन आणि यांच्या अभ्यासाने माझ्या मनावर प्रबळ परिणाम घडवून आणला। त्याने मला इतिहास आणि चालू घडामोडींकडे नव्या प्रकाशात पाहायला मदत केली, असं लेखक या लेखातून आमच्या समोर मांडतात। लेख 6वा पंडित जवाहरलाल नेहरू आणि समाजवाद। लेखक शांताराम गरुड। 1942च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग, राष्ट्रसेवा दलात कार्य आणि भाई माधवराव बागल यांच्या लोकविद्यापीठाने आचार्य ही पदवी जाहीरपणे त्यांना प्रदान करण्यात आली आहे। लेखक सांगतात की समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकरिता भारतासारख्या साम्राज्यशाहीच्या गुलामीत 150 वर्षाहून अधिक काळ लुटल्या गेलेल्या, शिवाय सरंजामशाही व भांडवलशाही पिळवणुकीची आर्थिक व सामाजिक पकड कायम असलेल्या देशात लोकबळावर मिळवलेल्या स्वातंत्र्य काळात कोणत्या प्रकारची व्यूहरचना व डावपेच आखायला हवेत याची क्रांतिकारी योजना करणे 1947च्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या क्षणी पंडित जवाहरलालजी सारख्या नेत्याला सहज शक्य होते, कारण 1942च्या देशभराच्या चलेजावच्या आंदोलनाने शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय व श्रमजीवी वर्गाची प्रचंड लोकशक्ती उभी राहिली होती। प्रस्थापितांशी, देशातल्या व काँग्रेसमधल्या उजव्या शक्तीशी त्यांना मुकाबला करावा लागला असताना लहान मोठी यादवी युद्धेही कदाचित लढावी लागली, पण सगळ्यातून यशस्वीपणे बाहेर पडून समाजाच्या रचनेची सुरुवात अगदी थोड्या अवधीत करणे त्यावेळी वस्तुतः शक्य नव्हते। त्यासाठी सारी सामुग्री हवी होती, फक्त नेतृत्व अभावी त्यावेळच्या संदर्भात फक्त जवाहरलालजी ते देऊ शकत होते। त्यामुळेच नेहरू म्हणजे समाजवाद समीकरण भारतात प्रत्यक्षात अवतरले नाही, असे लेखक या लेखातून आपल्या समोर मांडतात। त्यानंतरचा 7वा लेख आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि संसद। लेखक पन्नालाल सुराणा यांनी लिहिलेला हा लेख आहे। राष्ट्र सेवा दल, शेतकरी व कामगार संघटना, समाजवादी व जनता पक्ष या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे। 1952, 57 आणि 1962 या 3 सार्वत्रिक निवडणुका काँग्रेस पक्षाने पंडित नेहरूजींच्या नेतृत्वाखाली जिंकल्या। लोकसभेत या पक्षाला तिन्ही निवडणुकीत बहुमत मिळाल्याने पंडित नेहरूने
पंडित नेहरू पंतप्रधान झाले त्या काळात त्यांनी संसदेचा सतत आदर केला. संसद या संस्थेला जनमानसात आदराचे स्थान प्राप्त व्हावे असा नेहरूंचा प्रयत्न असे. प्रसिद्ध ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञ WH मॉरिस जोन्स यांनी पार्लमेंट इन इंडिया हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी म्हटले आहे की संसद ही संस्था स्थिरावत चालली आहे. संसदेचा मान वाढावा व विदेशी वाढावा या दिशेने प्रधानमंत्री व त्यांचे ज्येष्ठ सहकारी सतत प्रयत्नशील असतात. संसद सदस्यांचा मान राखण्यासाठी नेहरू दक्ष असतात. एकंदरीत भारतीय संसदेला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात पंडित नेहरूजींचा सिंहाचा वाटा होता असं लेखक या लेखातून तुमच्या आमच्या समोर मांडतात. त्यानंतरचा 8वा लेख आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि अमेरिका. डॉक्टर सदा कराडे, मराठी विषयात MA PhD, मुंबई विद्यापीठातून न.ची. केळकर सुवर्ण पदक. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राजकीय धोरणात भारत आणि अमेरिका तसेच भारत आणि सोव्हिएत संघराज्य या दोन महासत्तांशी असणाऱ्या संस्थांना विशेष महत्त्व आहे. अमेरिकेला इतिहासाने आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका दिली होती. ती पार पाडताना अमेरिकेवर कोणती जबाबदारी होती आणि अमेरिकेकडून कोणती अपेक्षा होती हे या लेखातून या लेखकांनी आपल्यासमोर नमूद केलं आहे. त्याचबरोबर PV अरानके यांचा नेहरू आणि रशिया यांच्यातील संबंध उलगडवून दाखवणारा प्रगल्भ लेख सुद्धा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. दीपा गोवारीकर यांनी अनुवादित केलेला डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा नेहरू विज्ञान आणि तंत्रज्ञान हा महत्त्वपूर्ण लेख सुद्धा आपल्याला याच पुस्तकात वाचायला मिळेल. पुस्तकाच्या उत्तरार्धामध्ये भारतीय राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता या संबंधित नेहरूंचे विचार आपल्यासमोर मांडणाऱ्या डॉक्टर JR शिंदे व सुधीर गव्हाणे यांचा नेहरू आणि पत्रकारिता हा विशेष लेखही तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. सत्यरंजन साठे, गोविंद तळवळकर, भाल भोळे यांच्यासारख्यांच्या नजरेतील नेहरू समजून घेतानाचा अनंतराव भालेरावांच्या लेखणीतून नेहरूंचे यश अपयश सुद्धा आपल्याला इथे वाचायला मिळेल. नेहरूंचं असलेलं व्यक्तिमत्व, नेहरूंच्या व्यक्तिमत्वातलं कवित्व, नेहरू आणि महात्मा गांधी यांच्यातील संबंध आणि नेहरूंचा मुस्लिम अल्पसंख्याकांविषयी असलेला विचार तुम्हाला या पुस्तकाच्या शेवटच्या भागात वाचायला मिळेल. शेवटी श्री नेरुरकर यांनी अनुवादित केलेला डॉक्टर श्रीमती नवाज बी मोदी यांच्या अभ्यासपूर्ण लेखणीतला जवाहरलाल नेहरू आणि भारतीय स्त्रियांचे स्थान हा लेख आणि TP देऊळगावकर यांचा पंडित जवाहरलाल नेहरू आणि हैदराबाद मुक्ती संग्राम हा महत्त्वपूर्ण लेखसुद्धा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. एकूणच या पुस्तकाचा जर आपण विचार केला तर नेहरूंच्या अष्टपैलू सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा उलगडा वेगवेगळ्या अभ्यासू मान्यवरांच्या विविध लेखातून झालेला या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेहरूंचे राजकीय, आर्थिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रात नेहरूंची निर्माण झालेली प्रतिमा स्पष्टपणे आपल्यासमोर मांडण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून झालेलं आहे असं मला वाटतं आणि ते तुम्ही सुद्धा पुस्तक वाचून अनुभवाल एवढाच आशावाद व्यक्त करते आणि इथेच थांबते. मनपूर्वक धन्यवाद.